परंतु मतांचं खाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय. आणि म्हणून वोट बँकेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिले. उभाटाई चायनीज छत्रीसारखी आहे, तिची काहीच गॅरंटी नाही. आज इधर कल उधर तो परसों और किधर इधर. सत्तेसाठी ते काय पण करू शकतात. आणि म्हणून आज त्यांच्या वर्तमानपत्रात मोदींच्या विरोधामध्ये काय तर लिहिलं, हेडलाईन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार. अरे तो तर आम्ही 2 वर्षापूर्वीच केलाय. दोन वर्षापूर्वीच केला ना. अरे शिवसेना भाजप युतीची सरकार यायला पाहिजे. कोणाचं आलं? बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागितली, हिंदुत्वाचा प्रचार केला. या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल. आलं कुणाचं? मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली? महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला? मग गद्दार कोण? मग 2022ला मी केलं ते बरोबर केलं? आणि या निवडणुकीमध्ये खोटारडेपणाचा कळस केला विरोधकांकडून. खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, आरक्षण जाणार. अल्पसंख्याक समाजासह दलित समाज, आदिवासी समाज या सगळ्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. रामदासभाई मगाशी म्हणाले बॅग घेऊन आपल्याला तालुक्यावर आपल्याला जायला पाहिजे, गावागावावर जायला पाहिजे. हे खरं आहे. ही जी मंडळी आहे त्यांनी असा खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी गावागावात गेले, सगळ्यांच्या डोक्यात घुसवलं. मोदी आले तर संविधान गेलं, संविधान गेलं तर आरक्षण गेलं. आणि म्हणून संविधान खतरे में अशी अफवा पसरवली, घाबरवलं लोकांना. आणि खोटं नॅरेटिव्ह पण ते सतत होत नाही. भूल जशी उतरते तशी दिशाभूलही उतरायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, दलित बांधव, बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांना 2 वेळा लोकसभेला कोणी पाडलं माहित आहे? काँग्रेसने पाडण्याचं पाप केलंय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे. आणि म्हणून आता माझी अपेक्षा आहे, बाबासाहेबांचे अनुयायी, दलित बांधव भगिनी, तुमच्यासाठी केंद्र सरकार आम्ही सर्व करतोय. आणि ते आता त्या जळक्या घरात जाणार नाहीत. ते आता समजून गेलेत की आता हे खोटं नॅरेटिव्ह आता चालणार नाही. कारण मोदीजींनी बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक केलं. इंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं आपण स्मारक करतोय. आपण किती योजना केल्या, केंद्राने केल्या 80 कोटी लोकांना मोफत राशन, पंतप्रधान आवास योजना. आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. कधी जातपात विचारतो? कधी जात धर्म पाहतो? अरे मुख्यमंत्री सहायता निधी मधून मी 250 कोटी दिले. कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई, काही माहित नाही. कोल्हापूरला मी गेलो होतो, तिथे एक मुलगी आली, तिच्याकडे एक छोटा बच्चू होता. तो बच्चू घेऊन पुढे आली. मी बोला हिला काहीतरी आपला शासन आपल्या दारीतला काहीतरी लाभ मिळणार असेल म्हणून आली. मैं विचारला क्या है? बोले सर इसका नाम दुआ है. तो क्या हुआ? तो बोले आपने पैसे दिए और इसका ऑपरेशन हो गया और ये बच गई.